राजापुरी. हा काय राजापुरी आहे? कच्चा आंबा आहे राजापुरी. आणि भाव काय आहे त्याचा? 150 रुपये किलो. या आंब्याला काय म्हणतात? आज कर्जत मुरबाड रोडवर प्रवास करताना रस्त्याच्या बाजूला ही आजी आणि मावशी दोघे जणी असं व्यवसाय करताना दिसत आहेत. आपण बघूया ते काय काय विकतात, त्यांच्याकडे काय काय उपलब्ध आहे. मावशी, तू काय काय विकायला ठेवलंय? मला यांची नावं सांग. ही कच्ची कैरी 50 रुपयाला वाटा. आणि त्याच्यानंतर याला काय म्हणतात? तोरण. तोरण. आणि हे कसं वाटा आहे? ते 20 रुपयाला वाटा. 20 रुपया वाटा आहे. आणि हे काय आहे? ही डोंगरची काळी मैना आहे. करवंदा. करवंद. हा, याला करवंद म्हणतात. हा, करवंदा कोकणची म्हणतात. काळी मैना. काळी मैना. अच्छा 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 अच्छा. आणि हे चिकू. हा, चिकू कसे लावले हे होते? 50 ला 1 किलो. 50 रुपये किलो. हा. वा वा वा. किती दिवसापासून धंदा करता इथे? महिना होत आला का? महिना झाला. बरं, चांगला धंदा होतो. लोक विकत घेतात का? घेतात. अच्छा अच्छा. राजापुरी. हा काय राजापुरी आहे? कच्चा आंबा आहे राजापुरी. आणि भाव काय आहे त्याचा? 150 रुपये किलो. या आंब्याला काय म्हणतात? हा बदाम. हा पिकलेला आहे का? त्याचा रेट काय आहे? 200 रुपये. 200 रुपये किलो का? का पाटीचे 200 रुपये? नाही है ना, 200 रुपये किलो. आणि हा हा लालबाग. लालबाग आहे. हा पण 200. हा पण 200 रुपये किलो आहे. हा पण 200. आणि हे रामफळ आहे. हे रामफळ आहे. हा, हे पण 200 रुपये 200 रुपये किलो. किलो. वा वा वा. ही काकडी, गावठी काकडी. तुम्ही लावता की शेतावरून आणून विकत का? हा, पण गावठी आहे. गावठी आहे. गावठी आहे. हे 50 ला किलो. 50 रुपये किलो. किलो. आणि गावठी आंबे. पाडाचे आंबे आहेत पाडाचे काय? आंबे. जंगलातून आणले का? जंगलातून आणले. वा वा वा, छान आहे. खरंच यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. तुमचं शिक्षण झालंय का? शिकले का तुम्ही? शिकले नाही? हा, म्हणजे अशिक्षित आहेत, शिकले नाहीत, तरी पण धंदा करताय. वा वा वा. आणि हे कोण तुमचे? मिस्टर. बघा, हे जांभूळवाडी गावचं बोर्ड दिसतंय आपल्याला. हा जांभूळवाडी गाव आदिवासी पाडा आहे. काट्या उचलायच्या. हा. आपल्याला जर त्याच्यात आपली मजुरी सुटत असेल तर तो धंदा करायचा. धंदा करायचा. हा, म्हणजे अनुभवातून शिकताय बोला ना. हा. म्हणजे बाजारात गेल्याशिवाय हिऱ्याची किंमत कळत नाही, ही गोष्ट खरी आहे. बरोबर आहे. लावलं कसं पैसेच लावायला पाहिजेत ना. पैसा लागला तरच पैसे कमवणार. नाही तर तसं येणार तुम्ही नाही. पैसे नाही टाकले तर पैसे कमवू शकत नाही. हे बरोबर आहे. भले तुम्ही 1 रुपयापासून सुरुवात करा की लाख रुपये टाका, पण तुम्हाला बरंच शिकण्यासारखं भेटलं मला. मी असंच काहीतरी भविष्यात विचार करीन आणि लोकांना सांगण्याचा प्रयत्न करीन.